भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाची हत्या करण्यात आली। जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडेंसह आणखी एकाची हत्या करण्यात आली। प्रफुल्ल तांगडे आणि तेजस तांगडी हत्या झालेल्या युवकांची नाव आहेत। भिवंडी तालुक्यातल्या खाडी गावातील ही घटना। हत्येच्या घटनेनंतर खाडी गावात पोलीस बंदोबस्त वाढवला गेलाय। प्रफुल्ल तांगडी 2 सहकाऱ्यांसोबत आपल्या कार्यालयात बसले होते। रात्री 11 वाजता हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय। रात्री हा हल्ला करण्यात आलेला आहे। भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाची हत्या झाली आहे आणि या हत्येच्या घटनेनंतर परिसरात सध्या मोठा बंदोबस्त तैनात असल्याची ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाची हत्या झाल्यानंतर आता वातावरणात तणाव आहे। प्रफुल्ल तांगडी यांची रात्री 11च्या सुमारास हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आता परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। प्रफुल्ल ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आम्हाला न्यायाच्या पायऱ्या चढायच्या नाही। आमच्या समोर रोडवर फाशी द्या तर आम्हाला इथून नेणार, नाही तर मामाची बॉडी इथून नेणार नाही। आमच्या समोर 5 वेळा गोळीबार झाला। माझ्या मामा 5 वेळा गुन्हे सूट करतात का? अजूनपर्यंत गुन्हे पकडला त्यात मामा जिथं असला बघा। तर जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। नातेवाईक सध्या चांगलेच आक्रमक झालेले आहेत। लवकरात लवकर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी या नातेवाईकांकडून करण्यात येते। सध्या ही बंदोबस्ताची दृश्य आपण पाहतोय। बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। काल भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाची हत्या करण्यात आली। रात्री 11च्या सुमारास हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाची हत्या झालेली आहे। हत्येच्या घटनेनंतर खाडी गावातली ही दृश्य आपण पाहतोय। बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे।